जो माणूस घरी रोज आरती करत असेल ना त्याला हार्ट अटॅक येण्याचा चान्स बिलकुल नाही राहणार. आज कोणाला हार्टचा प्रॉब्लेम झालाय त्यांनी पण जर का दिवसात 10 वेळा ताडी वाजवला ना का 2 महिन्यानंतर त्यांनी चेक करावा. देव आहे ना काय म्हणाला, जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम वाढेल तेव्हा मी येणार. म्हणजे देव काय येत नाही, त्याची वाणी येते. पण आपण कुठे चुकतो, जो माणूस वाणी बोलतो ना त्यालाच देव बनवून टाकतो. बरोबर. मग त्याची वाणी काय ऐकत नाही, त्याला देव मानायला नाही त्याला डायरेक्ट लालचच द्यायची चालू का बाबा माझं हे काम कर, तुला हे नारियल देतो, हे काम कर, तुला हे चढवायला. हेच प्रकरण चालू झाला. राधे 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 दिवसभर सांगत राहा, पण ते राधा आई जे म्हणते ते ऐकणार कधी. आता जर का मी बोलतोय आणि तुम्ही बोलले तर मला 2 मिनिटं घबरावं लागणार. करेक्ट, ऐकायला. तेव्हा ऐकायला. पण ते कुठला महाराज म्हणतो का तुम्ही किती जाप करायचे, तो म्हणतो जाप कर. कधी करायचं ते पण नाही म्हणत. सकाळी कामाला धावायचा असतो, पण आता त्यांनी सांगितलंय म्हणून 4 माला करायची. कसं तरी आपलं निपटून कामाला धावला. अरे मी तुला हाक दिली, अरे सागर भाऊ सागर भाऊ सागर भाऊ, आणि तुम्ही तिकडून पलटून माझ्याकडे यायला लागले आणि मी दुसऱ्याकडे चाललो. मग काय होणार. दादा सोराईस वरती जरा सांगाल काय उपाय. हा, सोरायसिसचं कसं आहे मी तुम्हाला सांगतो. सोरायसिस कधी होतो माहिती आहे का, आपल्या अंगात काहीतरी बिमारी झाली, त्याला आपल्या वाईट शेलनी मारला, तर जे मेलेली डेड बॉडी आहे ते मेल्ट नाही झाली. आता झालं कसं, तुमच्या बॉडीत सगळ्याकडे ते फिरतोय. कधी इकडे फोडं येत आहे, कधी इकडे येत आहे, कधी इकडे येतात. सोरायसिस वाल्यांना कुठेही फोडा येतो. मग बाबांनी काय सांगितलं, तो जो फोडा आहे ना त्याला लिंबाचा पान असतो ना, मावशी होती ना त्या मावशीला गँग्रीन झाला होता. ओके. हा, ती माझी सासू होती. त्याचा पायाला एवढा मोठा भोक होता, त्याला मी हे बांधायला सांगितलं होतं आणि त्याचं भरला 1 महिन्यात. तुम्ही अगरबत्ती लावा नका लावू, बत्ती लावा, नामजाप करा नका करू, काय फरक नाही पडत. माणुसकी तुमच्या आतमध्ये जगणं फार बरं आहे. माणुसकी जगवली ना का देव तुमच्याशी भेटणार. बॉडीमध्ये ते म्हणतात ना का हेमोग्लोबिन वाढतो. हेमोग्लोबिन वाढतो म्हणजे काय, नक्की तुमचा रक्त ठीक होतो. तुमच्या घरातच तुमचं प्रेम नाही, तुमच्या स्वतःच्या घरात तुम्ही कुत्र्यासारखं जगता. रात्री तुम्ही घरी जाता त्यावेळेला बायको पोरं झोपून गेले, मग तुम्हाला काय लवकर झोप नाही लागत, सगळे लपडे करून 2 पॅग मारतात, तुम्ही पण झोपता. का आता माझे आयुष्य मी काढून घेतलं, जे काही काम करायचं करून घेतलं, आणि मला घोडा घातल्यानंतर पण माझा भूत आहे ना तो पण कार्य करेल. 35 वर्ष आहे ना सतत बाबांच्या टचमध्ये राहिलो. हे जसं तुमच्यानी माझी गोष्ट होते ना अशी बाबांबरोबर व्हायची.